फॉर्म्युला ऑफ द कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स एक महत्वाचा चॅप्टर आहे. 11 चॅप्टर 11च्या चॅप्टर मधला फिजिक्सच्या फर्स्ट नंबरचा चॅप्टर कायनेमॅटिक्स. त्याचे फॉर्म्युला रिव्हिजन आपण करणार आहोत. बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल्स अँड द स्पीड मधलं काय रिलेशन आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्स पाथ लेंथ. डिस्टन्स मध्ये टोटल पाथ लेंथ असते. The total length actual path traversed by the body between the initial and final position मध्ये टोटल किती लेंथ ट्रॅव्हल केली त्याला म्हणजे डिस्टन्स मध्ये. इट इज नो डायरेक्शन. डायरेक्शन नसते, ऑलवेज पॉझिटिव्ह असते. डिस्टन्स कवर्ड इज द पार्टिकल नेव्हर डिक्रीज. डिक्रीज होत नाही, इन्क्रीज होत जाते. याचा युनिक मीटर आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला हे सोपं आहे. इक्वेशन ऑफ मोशन. जनरल इक्वेशन ऑफ मोशन काय आहे. वेलोसिटी काय आहे, dx डिवाइडेड बाय dt म्हणजे चेंज इन नाही स्पीड काय, चेंज इन डिस्टन्स विथ रेस्पेक्ट टू टाइम. जर वेलोसिटीला इंटिग्रेट केलं तर आपल्याला काय मिळतंय, डिस्टन्स मिळतंय. एरिया इन्क्लोज्ड बाय द वेलोसिटी टाइम ग्राफ आपल्याला काय देतंय, वेलोसिटी टाइम ग्राफ काय देतंय, डिस्प्लेसमेंट देतंय. एक्सेलरेशन काय असतंय, चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे जर वेलोसिटीचं आपण डिफरन्शिएशन केलं तर आपल्याला काय मिळतं, एक्सेलरेशन. आणि एक्सेलरेशनचं जर आपण इंटिग्रेशन केलं तर आपल्याला काय मिळतं, वेलोसिटी मिळते. त्यामध्ये काय एरिया इन्क्लोज्ड बाय द एक्सेलरेशन टाइम ग्राफ मध्ये जर समजा ही एटी ग्राफ आहे, एक्सेलरेशन टाइम ग्राफ आहे, जर ह्याच्यामध्ये एवढा एरिया इन्क्लूड झाला तर हे एरिया म्हणजे काय असते, चेंज इन टाइम असते, चेंज इन स्पीड असते, चेंज इन वेलोसिटी, चेंज इन स्पीड असते. पण इथं काय नुसती स्पीड किंवा वेलोसिटी नसती. त्यालाच आपण काय लिहू शकतो, एक्सेलरेशन v dv डिवाइडेड बाय dx. कारण की आपण बघा dv डिवाइडेड बाय dt आहे ना, एक्सेलरेशन म्हणजे दोन्हीकडे आपण काय करू, dx ने मल्टिप्लाय करू. इकडे बी dx ने मल्टिप्लाय केलं, इकडे बी dx ने मल्टिप्लाय केलं तर ही dx डिवाइडेड बाय dt काय व्हायला लागलं, v व्हायला लागलं. म्हणजे dv डिवाइडेड बाय काय व्हायला लागलं, dx into v व्हायला लागलं. म्हणजे हे आलं. एरिया इन्क्लोज्ड बाय द एक्सेलरेशन पोझिशन ग्राफ आपल्याला काय देतंय, adx देतंय. म्हणजे काय असते, चेंज इन वेलोसिटी देते. इक्वेशन ऑफ द मोशन ऑफ द पार्टिकल बी युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणजे कॉन्स्टंट एक्सेलरेशन असतं. आणि इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, v इज इक्वल टू u प्लस at. त्यातमध्ये v काय आहे तर फायनल वेलोसिटी आणि u काय आहे इनिशियल वेलोसिटी. a इज एक्सेलरेशन, t इज अ टाइम. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर v प्लस u डिवाइडेड बाय 2 into t इज इक्वल टू s असते. आणि आणखी एक इक्वेशन असते vt मायनस हाफ at स्क्वेअर. जनरली वापरण्यात येत नाही पण यांनी लवकर क्वेश्चन सॉल्व्ह होतो. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s ही इक्वेशन आहे. SNH चा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स लेवल इन द पर्टिक्युलर सेकंड म्हणजे चा फॉर्म्युला काय आहे, u प्लस हाफ a 2n मायनस 1. तिथं n म्हणजे काय असतंय, दिलेला टाइम म्हणजे कोणत्या टाइम मध्ये कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. x इज इक्वल टू x0 ut प्लस हाफ at स्क्वेअर ही एक फॉर्म्युला आहे. म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट असते त्यातला आपण x काढू शकतो, डिस्प्लेसमेंट फायनल. त्यामध्ये x इज इक्वल टू काय आहे, इनिशियल डिस्प्लेसमेंट आणि x इज इक्वल टू फायनल डिस्प्लेसमेंट. u इज द वेलोसिटी ऑफ द पार्टिकल, s इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल बिटवीन 0 to t म्हणजे x minus x0. a is the acceleration of uniform acceleration, v is the velocity of the particle at time t, sn is the displacement of the particle in n second. ग्राफ मध्ये काय, important property of Fourier's graph, slope of tangent of the point position. ट्रायंगल ग्राफचा स्लोप किंवा टँजंट काय घेतो, इंस्टंटेनियस वेलोसिटी आपल्याला देते. म्हणजे ही जी स्लोप जी आहे ती इंस्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे काय, tan theta is equal to dx divided by dt, instantaneous velocity at point. Slope of the chord line in joint position. टायमिंग ग्राफ ही जी इकडे कॉर्ड आहे, कॉर्ड माहिती असते आपल्याला. कॉर्ड जी जॉइन देते ती चेंज इन वेलोसिटी द्यायला लागले आपल्याला किंवा ॲव्हरेज वेलोसिटी. x फायनल मायनस x इनिशियल डिवाइडेड बाय t फायनल मायनस t इनिशियल. स्लोप ऑफ टँजंट काय द्यायला लागला आपल्याला, वेलोसिटी टाइम ग्राफचं टँजंट आपल्याला काय द्यायला लागलं, ॲक्सेलरेशन देते. म्हणजे बघा आपण इंटरऑप केला आता. तर ह्यामध्ये काय द्यायला लागलाय, ही झाला dv आणि ही जी आपल्याला मिळणार आहे ती dx म्हणजे, आणि ही टँजंट झाला आपल्याला, ही जोडला आपण. तर इथं tan थीटा जर काढायला गेला तर आपण अपोजिट डिवाइडेड बाय बेस यायला लागेल. म्हणजे अपोजिट काय v आहे, बेस काय टाइम आहे, dv डिवाइडेड बाय dt एक्सेलरेशन, इंस्टंटेनियस एक्सेलरेशन देते.
तर त्याचा आपण कॉर्ड जर घेतलं वेलोसिटी टाइम ग्राफचा तर आपल्याला चेंज इन ऍक्सेलरेशन देते. ॲव्हरेज ऍक्सेलरेशन v फायनल मायनस v इनिशियल डिवाइडेड बाय t फायनल मायनस t इनिशियल. ॲव्हरेज ऍक्सेलरेशन टाइम इंटरव्हल मध्ये t फायनल टू t इनिशियल मधला ॲव्हरेज ऍक्सेलरेशन देते. एरिया अंडर द ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ काय देते t1 t इनिशियल टू t फायनल चेंज इन वेलोसिटी v फायनल मायनस v इनिशियल ही चेंज इन वेलोसिटी. Shaded area v final minus v initial change in velocity during time interval t initial to t final. Area under the speed triangle graph t initial speed triangle graph मधला area काय द्यायला लागला आपल्याला distance covered by the particle interval त्या time interval मधला distance traveled. Shaded area काय distance covered with time t final minus t initial change in delta t. Area under the velocity time graph काय द्यायला लागला t final t displacement. वेलोसिटी टाइम इथं स्पीड आहे स्पीड टाइम म्हणून तिथं काय द्यायला लागलं डिस्टन्स द्यायला लागले वेलोसिटी टाइम म्हणून इथं काय द्यायला डिस्प्लेसमेंट शेडेड एरिया द्यायला लागला डिस्प्लेसमेंट a1 आणि a2 डिस्टन्स कव्हर्ड बाय द टाइम t फायनल मायनस t पण डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असते म्हणजे a1 वरी जे असेल ते ऍड करायचं खाली जे असेल ते मायनस करायचं वेलोसिटी पोझिशन ग्राफ एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल ॲट एनी x0 ला देतात म्हणजे x is equal a is equal to v0 tan theta v0 dv divided by dx हे आपल्याला काय द्यायला लागले ऍक्सेलरेशन द्यायला लागले ॲट पर्टिक्युलर टाइमला. पोझिशन टाइम ग्राफ कॅन नॉट सिमेट्रिक अबाउट द टाइम ॲक्सिस बट instantaneous at particular two dimension. काय म्हणतात डिस्प्लेसमेंट ऑफ टाइम ट्रॅजेक्टरी पार्टिकल ऍप्लिकेशन काय पार्टिकल मूव्हिंग विथ द युनिफॉर्म ऍक्सेलरेशन स्ट्रेट लाईन having a velocity v at a v be at v then velocity of the particle midway ला काढायची असली तर आपल्याला काय करावं लागते under root of the v a square plus v b square divided by 2 करावं लागते. if the body start from rest acceleration त्याचा अल्फा retard to rest मध्ये retard व्हायला लागले बीटा acceleration to total time of journey t तर त्याचं काय द्या मॅक्सिमम वेलोसिटी ड्युरिंग ट्रिप v max काय द्यायला लागले अल्फा इंटू बीटा डिवाइड बाय अल्फा प्लस बीटा इंटू टी द्यायला लागले. लेंथ ऑफ जर्नी कशी काढायची तर 1/2 अल्फा बीटा प्लस बीटा इंटू टी स्क्वेअर. ॲव्हरेज वेलोसिटी ऑफ द ट्रिप कशी काढायची v max डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू अल्फा बीटा टी डिवाइडेड बाय 2 अल्फा प्लस बीटा तर x1 डिवाइडेड बाय x2 जी डिस्टन्स असते तर ती बीटा डिवाइडेड बाय अल्फा आणि t1 डिवाइडेड बाय t2 ती दिलेलं आहे आपल्याला. मोशन अंडर ग्रॅव्हिटी आता ह्यातला मोशन अंडर ग्रॅव्हिटी महत्त्वाचं पाहतो. मोशन अंडर ग्रॅव्हिटी व्हेरी स्मॉल कम्पेअर्ड टू द रेडियस ऑफ काय म्हणते हाईट ऑफ द ऑब्जेक्ट द रेडियस ऑफ द आर्टची खूपच कमी असेल तर मोशन ऑफ द ऑब्जेक्ट कसं आहे युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड असते. इक्वेशन ऑफ मोशन इथं प्रॉपर साईनने वापरले जाऊ शकते. फॉलोइंग इम्पॉर्टंट केसेस बघा आता ऑब्जेक्ट रिलीज फ्रॉम द हाईट h रिलीज केला टाइम टेकन किती घेते ते आता इक्वेशन नोटेड ठेवल्यानंतर t इक्वल टू अंडर रूट 2h अपॉन g घेते. वेलोसिटी ऑफ द बॉल रिचेस द ग्राउंड कितला आहे ती अंडर रूट ऑफ मायनस ऑफ अंडर ऑफ 2gh होते. निगेटिव्ह साइड काय देते वेलोसिटी इज द डायरेक्शन जर आपण अपवर्डला पॉझिटिव्ह धरलं तर पार्टिकल प्रोजेक्टेड फ्रॉम द ग्राउंड विथ द वेलोसिटी u विथ वर्टिकली अपवर्ड प्रोजेक्ट केलं तर टाइम ऑफ असेंट इज इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट म्हणजे ही झाला टाइम ऑफ असेंट आणि इथनं यायला लागला खाली यायला लागला टाइम ऑफ डिसेंट ही दोन्ही सेम असते. ती काय असते टाइम फ्लाइट डिवाइडेड बाय 2 टाइम ऑफ फ्लाइट टी असते डिवाइडेड बाय 2 केलं तर काय लागलंय टाइम ऑफ फ्लाइट आपल्याला 2u डिवाइडेड बाय g असते डिवाइडेड बाय 2 केलं तर काय लागलाय टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट u डिवाइडेड बाय g आला. मॅक्सिमम हाईट अटेंड किती असते u स्क्वेअर अपॉन t जी असते. स्पीड ऑफ द पार्टिकल व्हेन हिट्स द ग्राउंड किती असते u असते. u ने प्रोजेक्ट केलं u नेच अटॅक होणार खाली. ग्राफ बघा आता ऍक्सेलरेशन g कॉन्स्टंट असते आता वरी जाताना g बदलत नाही म्हणून काय व्हायला लागले ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ मध्ये बघा नेगेटिव्ह असणारा जी खाली कॉन्स्टंट आहे पण इकडे जाणार नाही ग्राफ का मग की इकडे गेलं तर आपल्या मध्ये टाइम निगेटिव्ह मध्ये जाईल. टाइम निगेटिव्ह मध्ये कधीच नसते. ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असेल तर कॉन्स्टंट दाखवले असं ऍक्सेलरेशन जर कॉन्स्टंट असेल तर असं दाखवायचं. वेलोसिटी बघा आता पहिल्यांदा वेलोसिटी काय व्हायला लागली
टाइम जसा वाढेल म्हणून वेलॉसिटी डिक्रीज होत झाली, म्हणजे वर जाताना वेलॉसिटी डिक्रीज होती आणि खाली येताना काय व्हायला लागली, वेलॉसिटी इन्क्रीजच व्हायला लागली टाइम नुसार, निगेटिव्ह मध्ये इन्क्रीज व्हायला लागली. स्पीड बघा, आता स्पीड काय व्हायला लागली, स्पीड पहिल्यांदा डिक्रीज होत जाते वर जाताना, पुन्हा खाली येताना काय व्हायला लागली, इन्क्रीज होती, पण वेलॉसिटी कधीच, स्पीड कधीच निगेटिव्ह नसते. त्यानंतर डिस्प्लेसमेंट बघा, यू स्क्वेअर अपॉन 2g नुसार डिस्प्लेसमेंट असं होत जाते. इथं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते, पॅराबोलिक फॉर्म करते की डिस्टन्स टाइम ग्राफ दिला आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल कंप्लीट जर्नी मध्ये 0 असते, कारण की तिथंच बॉडी जिथनं चालू जाते तिथंच येते. ॲव्हरेज वेलॉसिटी 0 असते. डिस्टन्स कव्हर्ड बाय द पार्टिकल किती असते, यू स्क्वेअर डिवाइड बाय जी असते. ॲव्हरेज स्पीड इन कंप्लीट जर्नी किती असते, u/2 असते. Body is thrown such that it takes each second to reach the highest point. Distance traveled in each, म्हणजे 1.5 सेकंड मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं काढण्यासाठी आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल इन t+1 सेकंडला इज इक्वल असते. डिस्टन्स ट्रॅव्हल t-1 सेकंडला किती काढायचं असलं तर डिस्टन्स ट्रॅव्हल इन t+2 सेकंड काढावं लागते. डिस्टन्स ट्रॅव्हल इन t+r सेकंडला काढायचं असेल तर डिस्टन्स ट्रॅव्हल इन t+r+1 सेकंड मध्ये जर काढलं तर आपल्याला डिस्टन्स निघते आपल्याला. बॉडी प्रोजेक्टेड अपवर्ड फ्रॉम अ सर्टन हाईट विथ द इनिशियल स्पीड u नी जर प्रोजेक्ट केली तर इफ द स्पीड ऑफ द एक्वायर्स द सेम लेवल इज u. आता ही जर समजा लेवल तर ह्या हिथं आणि हिथनं जर प्रोजेक्ट केला असेल या बिल्डिंग वरून काय तरी तर ह्या आणि हिथं असणार आहे सेम स्पीड असणार आहे. स्पीड ॲट ग्राउंड लेवलला काय असणार, v = u स्क्वेअर प्लस 2gh अशी स्पीड असणार आहे का ग्राउंड लेवलला स्पीड. त्यानंतर आहे टाइम रिक्वायर्ड टू अटेंड द सेम लेवल अटेंड करायला, म्हणजे सेम लेवल अटेंड करायला काय लागते, t = 2u/g टाइम लागते. टोटल टाइम ऑफ फ्लाइट काढण्यासाठी ऑब्टेन बाय द सॉल्विंग t = काय ते u प्लस √u² प्लस 2g डिवाइड बाय g हे काय मिळते आपल्याला, टोटल टाइम ऑफ फ्लाइट मिळते. बॉडी इज प्रोजेक्टेड फ्रॉम सर्टन हाईट विथ द इनिशियल स्पीड नी सर्टन हाईट ने प्रोजेक्ट केली तर डाऊनवर्डला पहिले अपवर्डला प्रोजेक्ट केली. इट्स स्पीड ग्राउंड लेवलला स्पीड किती येते मग सारखेच √u² प्लस 2gh. टाइम ऑफ फ्लाइट काय ते निगेटिव्ह मध्ये येते फक्त इथं आता, जे की इथं पॉझिटिव्ह मध्ये u प्लस √2u² प्लस 2gh डिवाइड बाय g, इथं मायनस u प्लस √u² प्लस 2gh डिवाइड बाय g यायला लागले. त्यानंतर पॅरलॅलोग्राम लॉ हे आपल्याला माहित असते, हे वेक्टर मधला r मॅग्नेट्यूड r चा करायला लागला a² प्लस b² प्लस 2ab cos θ याचं काय लागले √ यायला लागले. tan अल्फा = बीटा sin θ a प्लस बीटा cos θ. हे कसं काढलंय, समजा हे आता पॅरलॅलोग्राम घेतला तर त्याच्या डायमेन्शन प्रॉपर्टीज म्हणजे हे काय ट्रिगोनोमेट्री लावून ही काढलेलं आहे sin अल्फा sin बीटा. त्यानंतर काय लागले, हे सगळं काय आहे वेक्टरचं आहे पार्ट. जर 3 वेक्टरचा इक्वल मॅग्नेट्यूड जर 2 वेक्टर इक्वल मॅग्नेट्यूडचे असले त्यांचा रिझल्टंट बी इक्वल मॅग्नेट्यूडचा असला तर त्यांच्यामध्ये अँगल किती 120 चा असते. जर r² = a² प्लस b² असला तर ते त्यांच्यामध्ये अँगल 90 असते आणि a b परपेंडिक्युलर असते एकमेकाला. r max किंवा निघाला आपल्याला a प्लस b असला तर म्हणजे अँगल त्यांच्यामध्ये 0 असला तर r max मिळते. r min किती मिळते तिथं 180 असल्यावर. काय पॉइंट झाले महत्वाचे, n हे झालं वेक्टर सबट्रॅक्शन ही आपल्याला माहिती, आपल्याला याच्यामध्ये शिकवलं जाते वेक्टर मध्ये. रेझोल्यूशन ऑफ द वेक्टर बघा, आता रेझोल्यूशन ऑफ वेक्टर काय केलं जाते, आता ही समजा अँगल काय थीटा अँगल आहे तर ह्या अँगलला जी साइड लागलेली असेल ते काय असणार आहे vx cos असणार आहे आणि ह्याच्या परपेंडिक्युलर जी असते ती काय असते साइन असते.
स्केलर प्रोडक्ट वेक्टर प्रोडक्ट ए डॉट बी कॉस थिटा जर आपल्याला काढायचं असेल तर कसं काढायचं ए डॉट बी डॉट प्रोडक्टला काय नाही कॉस थिटा येत असते ए बी कॉस थिटा काढायचं असलं तर ए डॉट बी मॅग्निट्यूड काढून डिवाइडेड बाय ए इंटू बी करायचं ए बी परपेंडिक्युलर असलं तर ए डॉट बी 0 असते कारण की साइन नाही cos 90 काय असते 0 असते त्यामुळे वेक्टर प्रोडक्ट झाले त्यानंतर रिलेटिव्ह मोशन इन द टू डायमेन्शन रिलेटिव्ह मोशन काय बघायला VAB काढायचं असेल तर VA पहिल्यांदा काय येते VA म्हणून VA मायनस VB VBA काढायचं असलं तर B पहिल्यांदा राहिले VM म्हणून VB मायनस VA direction of umbrella person moving the straight road having a hold umbrella opposite direction relative velocity of the rain the angle theta angle काढायचं असलं तर काय करायचं VM divided by VR म्हणजे मॅनची वेलोसिटी divided by रेनची वेलोसिटी अथवा ही रेनची वेलोसिटी डाऊनवर्ड ला यायला लागली इथं आणि मॅन कुठं निगेटिव्ह आहे निगेटिव्ह का हे दाखवलं आपल्याला खरं तर मॅन इकडे चाललाय पण आपल्याला जर खरं तर मॅन रिलेटिव्ह वेलोसिटी काढायची ना V रिलेटिव्ह रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन काय लागलं V ऑफ रेन मायनस V ऑफ मॅन काढायचं काय मायनस VM काढायचं असलं तर आपल्याला इकडल्या साईडनं मॅनला पाठवावं लागेल म्हणजे ही मायनस VM आहे इकडे झाला खरं तर मॅन इकडे चाललाय मायनस VM काढायचं म्हणून आपण उलट्या डायरेक्शनला त्याला न्यायला लागलं असं समजलंय म्हणजे इकडे खरं तर इकडे चाललाय म्हणून पॉझिटिव्ह आहे आणि इकडे सांगितलं आपण म्हणून निगेटिव्ह आहे म्हणून V मायनस VM यायला लागला ह्यात जर आपण tan थीटा काढायला तर इथला थीटा आहे tan थीटा काय असते VM काय असते अपोजिट डिवाइडेड बाय बेस म्हणजे VM डिवाइडेड बाय VR इज इक्वल टू tan थीटा यायला लागलाय म्हणून ह्याचं काय अँगल काढण्यासाठी हे फॉर्म्युला वापरू closest approach to object BA having a velocity VA and VB separation x आहे त्यांच्यामध्ये तर closest approach काय असू शकते त्यांच्यात relative velocity of B with respect to B काढायची आपल्याला म्हणजे काय करायचं जी पहिल्यांदा त्याचे रिस्पेक्ट टू काय करायचं दुसऱ्याची वेलोसिटी काढायची म्हणजे VAB is equal to VA minus VB tan बीटा काय लागला इथं आता ही बीटाचा अँगल असेल tan बीटा काय लागला ही VA आणि काढला VB आहे म्हणून VA आपण VB मायनस VB काढायचं म्हणल्यावर काय आपल्याला उलट करावं लागणार VB खरं तर चालला इकडं पण मायनस VB करायचं म्हणल्यावर आपल्याला इकडे घ्यावं लागणार म्हणून काय tan बीटा काय लागला आता VA आपण VB लागलाय above situation similar to the XY म्हणजे both situation आहे क्रॉसिंग रिव्हर मध्ये बघा v is the velocity of the man in still water theta is the angle which man swim with respect to normal bank of a river vx is equal to minus of p sin theta and vy is equal to v cos theta तर बघा टाइम टेकन टू क्रॉस द रिव्हर किती लागते टोटल डिस्टन्स किती d आहे रिव्हरचं ही d आहे डिवाइडेड बाय vy ही vy y डायरेक्शन मध्ये स्पीड तर रिझोल्यूशन केल्यानंतर v cos theta यायला लागले म्हणून d divided by v cos theta वेलोसिटी अलोंग द रिव्हर काय यायला लागली vx काढायचं आपल्याला तर vx इकडे असणार आहे तुमच्या v काय पहिल्यांदाच ही u कोणाची ही रिव्हरची स्पीड आहे आणि इकडून रिझोल्यूशन केल्यामुळे v sin theta ही कोणाची मॅनच्या एक कंपोनंट यायला लागला हे काढला म्हणून त्यामधून मायनस करायचं u minus v sin theta तर आपल्याला काय मिळेल वेलोसिटी अलोंग रिव्हर मध्ये मॅनची मिळेल डिस्टन्स डिफरेंट अलोंग द रिव्हर डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इनटू वेलोसिटी असते माहिती आपल्याला ही डिस्टन्स ड्रिफ्ट झालेला आहे त्याच्यात म्हणजे काय लागलं आता डिस्टन्स टाइम किती लागलाय आपल्याला माहिती आहे d cos theta d divided by v cos theta लागलाय ही झाला टाइम आणि मला डिस्प्लेसमेंट कोणत्या ह्याने व्हावं लागले डिस्टन्स कोणत्या ह्याने व्हावं लागले x ऍक्सिस मध्ये आणि x ऍक्सिस ची स्पीड काय काढली आपण इथं वेलोसिटी अलोंग द x ऍक्सिस इज इक्वल टू u minus v sin theta ती इफेक्ट मध्ये ह्याने काय व्हायला लागले आपल्याला डिस्टन्स ड्रिफ्ट झालेले डिस्टन्स आपल्याला मिळायला लागले नंतर काय लागते शॉर्टेस्ट टाइम द मिनिमम टाइम टू क्रॉस द रिव्हर इन गिवन बाय मिनिमम टाइम काय दिलं डिस्टन्स डिवाइडेड बाय वेलोसिटी जेव्हा cos theta is equal to 1 theta 0 असेल आणि cos theta is equal to 1 असेल आणि cos theta is equal to 0 असताना म्हणजे इथं theta 0 लागेल तेव्हाच काय होणार आहे मिनिमम टाइम लागेल म्हणजे d divided by डायरेक्ट b
जेव्हा cos theta 0 असेल. हे डायरेक्ट आपण असं स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करू. आता जनरलच आहे ना, जेव्हा आपण असं स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करू तर आपल्याला कळेल की आपल्याला कमी टाइम लागणार आहे, कारण की आपण डायरेक्टली ही डिस्टन्स ट्रॅव्हल करायची गरज नाही आपल्याला एवढी. डिस्टन्स ड्रिफ्टेड गिवन बाय द d divided by dx into u, जी हे जी वेलोसिटी, रिव्हरची वेलोसिटी. शॉर्टेस्ट पाथ बघा, पाथ आता सरळ जर आपण ट्रॅव्हल केला असेल तर थीटा काहीच होणार नाही. कोणत्याच अँगल म्हणजे इथं बी काय होईल, v sin theta 0 झाला तर आता आपल्याला माहिती 0 येईल म्हणून फक्त v राहील इथं. म्हणजे इथं बी 0 1 झाले आणि इथं 0 झाले, म्हणजे काय होणार आहे, d divided by v into u यायला लागले फक्त. शॉर्टेड पाथ मध्ये बघितला तर टू क्रॉस द रिव्हर विथ द स्ट्रेट लाईन d 0 असते. ड्रिफ्टिंग होऊन द्यायची नाही केस मध्ये, तेव्हा शॉर्टेड पाथ म्हणजे सरळ जावं लागणार ह्याला. v minus u sin theta b 0 असायला पाहिजे, म्हणजे इकडं डिस्प्लेसमेंट झाला असणार. d 0 झालं म्हणजे काय व्हायला लागलं, ड्रिफ्टच होणार नाही, म्हणजे काय व्हायला लागलं, u minus u sin theta 0 झाला. sin theta is equal to v by u by v झालं, म्हणजे रिव्हरची वेलोसिटी डिवाइड बाय मॅनची वेलोसिटी. प्रोव्हाइडेड b is greater than असलं पाहिजे काय ह्याच्या रिव्हरची वेलोसिटी. टाइम ऑफ क्रॉसिंग रिव्हर इन स्ट्रेट लाईन मध्ये क्रॉसिंग करण्याचा टाइम t is equal to d divided by v cos theta. तर d च्या जागेवर v cos theta च्या जागेवर आपण काय लिहू शकतो, v square minus u square, कारण की ही जर थीटा झाला असं ट्रॅव्हल केलं, ड्रिफ्ट जर कमी करायचं म्हणलं तर ही v divided by v under root of v square minus u square घ्यायला लागेल. तर कायनेमॅटिक्स आहे मोशन इन वन डायमेन्शन फॉर्म्युला रिव्हिजन.